श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, परमार्थ वाचन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। सकाळी उठल्यावर काय करावे? प्रस्तावना। सकाळ म्हणजे नवीन सुरुवात, नवीन उमेद, नवीन आशा। मानवाच्या जीवनात प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी घेऊन येतो। याचा योग्य उपयोग करण्यासाठी सकाळी उठल्यानंतरचा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो। आपल्या परमार्थ साधनेसाठी सकाळचा वेळ सर्वात पवित्र आणि प्रभावी मानला जातो। परमार्थ म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे, तर आत्मोन्नतीसाठी, ईश्वरप्राप्तीसाठी आणि जीवनात शांती साधण्यासाठी केलेले सर्वच प्रयत्न। या व्हिडिओमध्ये आपण सकाळी उठल्यावर परमार्थाच्या दृष्टीने काय करावे हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। 1. सकाळच्या वेळेचे महत्त्व। प्राचीन भारतीय शास्त्रांमध्ये आणि आयुर्वेदामध्ये ब्रह्ममुहूर्ताचे विशेष महत्त्व सांगितले आहे। सूर्योदयापूर्वीचा काळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्त सुमारे पहाटेचे 4:30 ते पहाटेचे 5:30 वाजेपर्यंत हा ध्यान, जप आणि साधनेसाठी सर्वोत्तम मानला जातो। यावेळी वातावरण शुद्ध असते, मन शांत असते आणि शरीरसुद्धा विश्रांतीनंतर ताजे झालेले असते। म्हणून या वेळेचा परमार्थासाठी उपयोग करणे हे खरेच श्रेयस्कर ठरते। 2. जागृत होताना शुद्ध विचार। सकाळी जाग येताच आपले पहिले विचार पवित्र आणि सकारात्मक असावेत। उदा. आपण देवाचे स्मरण करू शकतो। कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद प्रभाते करदर्शनम। या प्रकारे देवतांचे स्मरण करूनच दिवसाची सुरुवात केली तर तो दिवस यशस्वी होतो। 3. मन, शरीर आणि आत्म्याची स्वच्छता। शारीरिक स्वच्छता। सकाळी उठल्यावर दात घासणे, अंघोळ करणे, स्वच्छ वस्त्रे परिधान करणे या क्रिया आपल्या शरीराला प्रसन्न ठेवतात। परंतु हे केवळ शरीरासाठी नाही, तर एक मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धता निर्माण करतात। मानसिक स्वच्छता। जसा आपण शरीर साफ करतो, तसा मनातही सकाळी उठल्यावर राग, द्वेष, मत्सर, लोभ हे नकारात्मक विचार बाजूला सारून प्रार्थना, कृतज्ञता, शांती यांचा विचार ठेवावा। आध्यात्मिक जागरूकता। मी केवळ देह नाही, मी आत्मा आहे, या भावनेने जागे होणे आणि त्या आत्म्याचे ईश्वराशी नाते आहे हे ओळखणे, हाच खरा परमार्थाचा आरंभ होतो। 4. प्रार्थना आणि नामस्मरण। सकाळचा वेळ हा देवभक्तीसाठी फार उपयुक्त असतो। रोज नियमित प्रार्थना करणे, भगवंताचे नामस्मरण करणे आणि मनाला ईश्वरी चिंतनात लावणे या साध्या पण प्रभावी गोष्टी आहेत। उदाहरणे. दासबोधाचे पठण। रोज एक समास किंवा काही श्लोक वाचावेत। रामरक्षा स्तोत्र, श्रीसूक्त, अथर्वशीर्ष सकाळी म्हणावे। श्रीराम जय राम, जय जय राम किंवा ओम नमः शिवाय यासारख्या मंत्रांचा जप करावा। हे जप, स्तोत्रपठण आपले मन निर्मळ करते, आत्म्याला जागरूक करते आणि जीवनात संतुलन आणते। 5. ध्यान आणि योग। परमार्थामध्ये ध्यान हे एक अत्यंत प्रभावी साधन आहे। सकाळी 10 ते 15 मिनिटे ध्यान केले तरी मन शुद्ध आणि स्थिर होते। ध्यान कसे करावे? शांत जागी, साध्या आसनावर बसावे। डोळे बंद करून आपला श्वास ऐकावा। विचारांचा ओघ कमी करण्याचा प्रयत्न करावा। ओमचा जप करावा किंवा मी आत्मा आहे ही भावना मनाशी सतत बाळगावी। योगासने आणि प्राणायाम हे देखील शरीर व मनाच्या आरोग्यासाठी आवश्यक असून ते परमार्थासाठी आधारभूत ठरतात। 6. पवित्र ग्रंथांचे वाचन। प्रत्येक दिवशी काही वेळ भगवद्गीता, रामायण, दासबोध, सद्गुरुचरित्र, उपनिषदे, संतसाहित्य, तुकाराम, ज्ञानेश्वरांचे अभंग, दोहे किंवा विविध संतांचे विचार वाचावेत। वाचनाचे फायदे। हे आपल्याला जीवनाचा अर्थ समजावते। कृतज्ञता, क्षमा, सेवा, प्रेम या गुणांची जाणीव होते। आपल्याला आपल्या अज्ञानाचा बोध होतो आणि आत्मसुधारणेची प्रेरणा मिळते। 7. आत्मचिंतन। दररोज सकाळी 5 मिनिटे शांत बसून स्वतःशी संवाद साधावा। माझा खरा हेतू काय आहे? मी काल काय चुकलो? आज काय सुधारणा करू शकतो? मी इतरांना किती आनंद दिला? मी माझ्या कर्तव्यात किती प्रामाणिक आहे? हे प्रश्न आत्मविकासाच्या दिशेने घेऊन जातात। परमार्थ म्हणजे स्वतःचा शोध। आत्मचिंतनाने आपण आपल्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहतो। 8. सेवा भावनेने जगणे। सकाळीच आपण अशी प्रतिज्ञा घ्यावी की आज मी किमान एका व्यक्तीस मदत करीन, कुणालाही त्रास देणार नाही, सर्वांशी प्रेमाने वागेन। हाच खरा परमार्थाचा अर्थ आहे। सर्वत्र ईश्वररूप पाहणे। सेवेचे प्रकार। घरातील वडीलधाऱ्यांची सेवा, एखाद्या गरजवंताला मदत, प्राण्यांना अन्न पाणी देणे, पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावणे, इतरांना प्रेमाचे, शांततेचे शब्द बोलणे। 9. निसर्गाशी संवाद। सकाळी निसर्गात फिरणे, पक्ष्यांचे आवाज ऐकणे, सूर्योदय पाहणे यामुळे मन प्रसन्न होते। निसर्ग हा स्वतःचा एक गुरु आहे। निसर्गातून शांती, संयम, सहनशीलता शिकायला मिळते। 10. आहार, सात्विक जीवनशैली। सकाळच्या वेळेस उपवास किंवा हलका फुलका, सात्विक आहार घ्यावा।
सकाळी उठल्यावर गरम पाणी, लिंबू पाणी, फळांचा रस, फळे हे शरीर व मनासाठी लाभदायक असते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स जरूर करा.